जावक नंबर नाही, ग्रामसभा मान्य केले नाही काही ते. जावक नंबर नाही, मासिक मीटिंग नाही, ग्रामसभा नाही. कोण म्हणते? हां, भाऊसाहेब. कोणाचं? साहेबांनी दिलेलं पत्र आहे. कोणाचं आहे? हेच ह्या लेटर संबंधी, हे लेटर संबंधी विचारलं होतं ना. हा कर्मचारी तुम्ही कसा नियुक्त केला, त्याला BDOचा CO चा आदेश आहे का? तर ते म्हटले नाही. त्याच्यात दिले त्यांनी स्पष्ट. इथं BDOचा आदेश नाही, CO चा आदेश नाही, त्याला पगार देत नाही. मग तो व्यक्ती इथं करतो का? नाही म्हणजे हा माणूस ही एक तक्रार आहे. पदाचा गैरवापर. याचं नाही. BDO काय काम केलं याच्यामध्ये? हां, BDO काय केलं? चुकीचा अहवाल दिला होता. BDO काय केलं याच्यामध्ये? कारवाई केली नाही? कारवाईच केली नाही ना, चुकीचा अहवाल दिला आणि त्याला निर्दोष केलं. आता हे जे आहे सलग गैरहजेरीबद्दल आहे, तर त्यांनी अहवाल दिला 6 महिन्याचं पाहिजे. आपण 5 महिन्याचं दिली ती सलग गैरहजेरी. पण हे झालं सदस्य प्रेझेंटी मासिक मीटिंगला सलग गैरहजेरी. अच्छा. त्याच्यानंतर हे स्वतःच्या खात्यात पैसे घेतले कोणी? ग्रामसेवकाने 50,000. कसं काय घेतले? कर्मचाऱ्यांनी पैसे काम सोडताना त्याच्याकडे जमा होते एकूण 50,500. त्याने ट्रान्सफर होईल अकाउंटला, स्वतःच्या अकाउंटला? स्वतःच्या अकाउंट ट्रान्सफर करून घेतले. मग ते बरं एवढं केलं परत? हां, नाही ते इकडं भरणार नाही. 28 मार्चला मारले, 31 मार्चच्या आत भरणं व्हायला पाहिजे. त्या 3 दिवसात भरणारच नाही. आणि नंतर भाऊसाहेबाला आता विचारतो तर भाऊसाहेब म्हणतो वैयक्तिक व्यवहार आहे. त्या कर्मचाऱ्यांनी नाही कोणाच्या अकाउंट गेले? ग्रामपंचायतीवरून गेले? कर्मचाऱ्याच्या ते त्यांचा इंडिव्हिज्युअल व्यवहार असू शकतो, पण ग्रामपंचायतच्या खात्यातून आहे ना ट्रान्सफर? नाही, ग्रामपंचायतीच्या खात्यातून नाही, पण कर्मचाऱ्याने आपल्याला ॲफिडेविट दिले 500च्या स्टॅम्प. हो की तो शासकीय तो वेगळा, तो सबज्युडिस मॅटर आहे त्याचा, तो नंतर जाईल. तो खरं खोटं ते वेगळं. अजून काय? हे कागदोपत्री खोटी कामं दाखवणं येते, बाकीच्या रस्त्याचे वगैरे फॉल्टी कामं त्याचं आहे. त्याच्यानंतर एक नाही नाही, माझं काय म्हणणं नाही, यांना त्रास द्यायचा म्हणून चाललेलं नाही. नाही नाही, त्रास द्यायचा काही विषयच नाही. एवढे अर्ज एवढे सारखे त्याच्यात त्रास द्यायचा विषय काय? आपण काय करतो सारखं त्यांना अर्ज पत्र. आपलं इंटेन्शन काय? आपल्या डोक्यात फक्त एकच आहे, जो भ्रष्टाचार चाललाय तो थांबला पाहिजे. त्या भ्रष्टाचाराची संपूर्ण गावात चर्चा आहे. याच्यातलं मी बरंच बाहेर काढलेलं आहे. याच्यात वैयक्तिक कोणला व्यक्तीच्या विरोधात आपलं हे नाही. नाही, तुमच्या गावात राजकारण गावचं हे ठीक आहे होऊ शकतं, पण आता समजा आपण उपोषण करून आता कोणी दखल घेतली आत्तापर्यंत कोणीच नाही. गावातून फक्त रघुनाथ शेठ आलं, बाकी कोणीच नाही आलेलं. आणि आपलं RTI संघटना जी आहे जुन्नर तालुक्यात ती येऊन गेली आज. आता हा कोर्टाचा आदेश आहे, हे माहिती आहे मला. हे झालं ते त्याला कंटेम ऑफ कोर्ट आहे, त्याच्यामध्ये ती कारवाई करू शकतात. त्याचं काय त्यांना करण्याचं भाग आहे ते. अजून थकबाकीचंच होतं जे मी FIR दाखल केली ते सरपंचावर इथं पदाचा गैरवापर म्हणून. कारण का मी मागे एका रस्त्यासंबंधी अर्ज केला होता. FIR मॅटर कोर्टात नाही केलं का? गेलेलं आहे, पण अजून काही मला हे नाही. ते कोर्ट प्रोसेसमध्ये असेल ना ते? हा प्रोसिजरमध्ये विषय काय होता, मी रस्त्याला अर्ज केला की रस्त्याचं काम अचानक का बंद केलं, चालू काम ठेकेदाराचं, म्हणून मला घरी माणसं पाठवली गुंड डायरेक्ट. नाही ते आलं नाही फॉर्ममध्ये सगळं? हां, ते FIR मध्ये आहे ना. ते आता कोर्टात मॅटर केलं, सबज्युडी झालं मॅटर ते. आणि ते एवढं ऑनलाईन केलं ते पोर्टलला. हां कुठे? इथं आलो मी याच्याकडं आपल्या मयूरकडं आलो का थोडे? हां हो हां, येणार का इकडे? येणार का? बरं ठीक 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 आहे ठीक आहे. चुकीची उत्तरं सगळी अर्जामध्ये. कशा RTI का तो? RTI नाही, आपले पोर्टल, आपले सरकार पोर्टल. मग त्याला उत्तर काय? RTI अंतर्गत अर्ज करा. मग ह्याच्यावरच्या अथॉरिटी आपण करत ना अर्ज, की चुकीचं ना. त्यांनी कारवाईची पत्र काढल्यात, कारवाईच करते नाही. BDOला अर्ज आहे, कारवाईचं पत्र आहे. विजयराव, मयूर दशरथ काचळे इथे उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणाचा 3रा दिवस आहे. आज तुम्ही त्यांना भेट दिलेली आहे. त्यांची प्रकृती काही अंशी खराब झाली, त्यांचा आवाज दबलेला आहे. तुम्ही काय सांगाल? नाही, मयूर हा माझा एक चांगला मित्र आहे आणि निवडणुकीच्या कालखंडामध्ये पक्ष संघटनेमध्ये चांगलं काम त्यांनी खरं तर त्या काळामध्ये केलेलं आहे आणि आमचा संपर्क त्यामुळे अधिकचा त्या काळात निर्माण झालेला आहे. गाव म्हटलं की पंचायतीमधला कारभार आरोप प्रत्यारोप ह्या गोष्टी प्रत्येक गावामध्ये चालू असतात. त्यांच्या व्यक्तिगत ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत त्यांनी जे काही पाठपुरावा त्यांचं चालू आहे त्याच्यामध्ये गाव पातळीवरती सगळे नेते मंडळी दखल घेतील, त्यांनी ती घ्यायलाही पाहिजे. पण प्रशासकीय कामकाज अधिकाऱ्यांकडनं त्याला दिरंगाई होते, जाणीवपूर्वक त्यांना उत्तर मिळत नाही किंवा एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करताना प्रशासन त्यांना सहकार्य करत नाही आणि याच्या निषेधार्थ खरं तर ते या ठिकाणी बसलेले आहेत. मला वाटतं प्रशासनाच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे आणि प्रशासनाचे प्रमुख इथं म्हणून BDO जे आहे त्यांच्याशी मगाशी मी माझं बोलणं केलेलं आहे
ते म्हणत आहेत की त्यांच्या ज्या काही 8-9 अर्जाप्रमाणे चौकशा होत्या त्या आम्ही चौकशी अहवाल तयार केलेले आहेत आणि ते अहवाल आम्ही BDOना पाठवतो आहे. तर ते उशिरा का होणं पण त्यांना जागा आलेली आहे, ते पाठवतो म्हणत आहेत. माझा प्रयत्न हाच आहे की एक मोठं गाव आहे, नावाजलेलं गाव आहे पिंपवडी. या गावाला एक मोठा राजकीय वारसा आहे. 2 सभापती, 2 वेळा आमदारकी, अनेक वेळा जिल्हा परिषद सदस्य असतील, उपाध्यक्षपद असेल. या गावानं अनेक मानाची मोठी पदं भूषवलेली आहेत. त्या गावामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून काही अनागोंदी होत असेल, कामामध्ये कुठंतरी यांना चुकीच्या कामाला अभय दिलं जात असेल, या जाणत्या मंडळींनी याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं, ते घालतीलही. पण मयूरला माझी विनंती आहे की बाबा BDO तुला ॲश्युरन्स करतायत, COशी बोलता येईल, तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आपली सत्ता त्या जिल्हा परिषदेमध्ये आहे, अध्यक्ष आहेत, आपले उपाध्यक्ष आहेत, त्या ठिकाणी सन्माननीय अतुलजी बेनके साहेब आपले आहेत, खासदार साहेब त्या ठिकाणी आहेत. त्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रशासनाकडे पाठपुरावा करता येईल. नव्यानं या ठिकाणी आपण प्रशासनाचा ज्या काही त्रुटी आहेत, ज्या काही त्यांच्याकडनं चालढकल होते, त्याच्यावरती आपण लक्ष त्या ठिकाणी वेधायचं काम तुम्ही केलेलं आहे. पण मी ज्या काही गोष्टी याच्यामध्ये पाहिल्या आहेत त्याच्यामध्ये अनास्था प्रशासनाची ही स्पष्टपणानं दिसते आहे. तर मगाशी मी BDO साहेबांशी बोलणं केलं, त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी येणार आहेत आणि या बाबतीमध्ये जे काही यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या अनुषंगानं चौकशीसाठी वेगानं कार्यवाही व्हावी म्हणून प्रशासन ही दखल त्या ठिकाणी घेणार आहे असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. त्यामुळे माझा प्रयत्न आहे की नेमकं बाबा कालपासून तुमच्या मीडियातनं मी पाहिलं. तुम्ही असं म्हणाले की गटविकास अधिकारी म्हणाले प्रशासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी अनेक दिवस पत्रव्यवहार करतायत, रिपोर्ट जातोय, ते म्हणतात रिपोर्ट चुकीचे आहेत. मग रिपोर्ट यांच्या दृष्टीने चुकीचे असतील, नाही, त्यांच्या दृष्टीने बरोबर असतील, यांच्यावर खोटे असेल यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. मग नाही म्हणूनच आमचं म्हणणं आहे की चौकशी अहवाल तुमच्या इकडनं जे गेलेत ना, अहवाला ज्या गोष्टी नमूद झालेल्या आहेत त्या अनुषंगाने वेगाने कार्यवाही करा. होत नाही ना मग. हां, त्याच बाबतीत आपण आता BDOशी बोललो. तुम्ही म्हणता जिल्हा परिषद सत्ता आमची, मग काय करतात अधिकारी? CO साहेबांशी खरं तर हा विषय कानावर घालणं गरजेचं आहे. आमदार साहेबांना मी, अतुलजी बेनके साहेबांना या ठिकाणी हा सगळा विषय त्यांच्या कानावर गेलेला आहे, त्यांच्याशी बोलणं झालं. पण मी पण CO साहेबांशी फोनवर प्रयत्न करतोय संपर्क करायचा. COशी बोला. जर त्यांनी उपाध्यक्ष आहेत विवेक वळसे पाटील किंवा अध्यक्ष तुमचे आहेत CO साहेब आमचे, आज 3रा दिवस या माणसाला न्याय मिळत नसेल तर यांच्या मागण्या खोट्या असतील तर यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे ना, आणि खऱ्या माहिती असतील तर त्याच्यावर पूर्तता केली पाहिजे. एखाद्याचा माणसाचा मृत्यू झाला तुम्ही त्यांना न्याय देणार का? CO साहेबांचा फोन. बरं, इथं उपोषणाला बसले एखादा पोलीस कर्मचारी ठेवला पाहिजे ना. गजानन पाटील साहेबांशी बोलायचा प्रयत्न करतो मी. उपाध्यक्षांशी बोला, वळसे पाटलांशी. BDOंना परत फोन लावा. इथं ग्रामसेवक नाही, कोण नाही. I'm sorry, this person is not available. फोन लागत नाही, घेतलं जात नाही, कळत नाही. पण मी यांना लावतो BDO साहेबांना परत एकदा. मग अशी यांच्याशी बोललो आहे मी. बरं, आपलं म्हणणं काय आहे, वेगानं फक्त कार्यवाही झाली पाहिजे, वेगाने कारवाई झाली पाहिजे, तातडीने ते अहवाल दिले पाहिजे. आणि हे जे प्रकरण आहे सदानंद गोलपचं, ते BDOंनी सिद्ध जे प्रकरण आहे ते जे सिद्ध केलेलं आहे, जी पेंडन्सी ती सगळी ना, ते सिद्ध केलेलं आहे त्यांनी. त्यांच्यावरती सर मी आलो इथं मयूर कातळेंकडे, आमचे मित्रच येते. बोलणं करून द्या त्यांना. हो, माझं म्हणणं, त्यांचं म्हणणं एवढंच आहे सर की जे काही पेंडन्सी आपल्या कार्यालयात आहे तेवढी पेंडन्सी तातडीने क्लिअर करा आणि ती क्लिअर करतो असं आम्हाला लेखी द्या. त्यांना आहे ना सोडायला सांगा. मंडे पर्यंत मी तुमचे सगळे अहवाल देतो, सगळे. नाही, ठीक आहे, तुम्ही 6 स्वतः काहीतरी इथे तयार अहवाल झाले. द्या, मी मंडेला उपोषण सोडतो. नाही साहेब, माझं काय म्हणणं आहे, त्याला रायटिंगमध्ये तुम्ही जर दिलं ना की तुमच्या सगळ्या प्रलंबित. मी काय म्हटलं, रायटिंग मध्ये काय तुम्हाला पूर्ण अहवालच देतो ना मंडेला. नाही अहवाल तुम्ही मंडे नका देऊ, आम्हाला ट्यूजडेला द्या. फक्त काय नाही म्हणा की तुमच्या सगळ्या प्रलंबित प्रकरणांचे अहवाल आणि त्यासोबत निपटारा मंगळवारपर्यंत आम्ही 100% करू किंवा आम्ही करू. म्हणजे बुधवार घ्या, आमचं काही म्हणणं नाही, 2 दिवस एक्स्ट्रा घ्या, पण त्याला लेखी कागदावर आल्यानंतर जे पेंडन्सी आहे ते सगळे संदर्भ टाका आणि या संदर्भी पत्रान्वये जे प्रलंबित प्रकरणं आहेत त्याचा आम्ही बुधवारपर्यंत निपटारा करू आणि आमच्या स्तरावर असणारी पेंडन्सी आम्ही संपवून टाकू. मग त्या प्रकरणाच्या संदर्भाची सूची आहे ना मी तुमच्या आपले जे ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांच्याकडे देतो, मयूर देईल त्यांच्याकडं. मला पाठवा तुमचं ते काय होणार, हा हट्ट काय करणार का तुम्ही इथं या, मला हे करा आणि मग मी सोडतो. माझं म्हणणं काय, तुम्ही इथं आले किंवा दखल घेतली, आम्हाला दखल घेणं महत्त्वाचं आहे. मग तुम्ही रायटिंगमध्ये आम्हाला जरी दिलं ना ते
तरी आम्ही याला विनंती करू की बाबा सोड दे उपोषण. हो 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 सगळं ठीक आहे. तुमचे आता ग्रामविकास अधिकारी कुठे आहेत का आता इथं? नाहीये, त्यांची इलेक्शन आहे पुणेला. ठीक आहे. तुमचा कोणी माणूस येऊ शकेल का इथं? आम्हाला ॲटलिस्ट ते संदर्भ सूची घेऊन जा म्हणा प्रलंबित प्रकरणांची. त्याचा संदर्भ टाका. आता ग्रामसेवक तिथे नाहीये, सरपंच वगैरे असणार ना. सरपंच इकडे फिरकत पण नाही ना हो. मग कशाला इथं बसला असं उपोषणाला? तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवून द्या ना तुमच्या संदर्भाचं. एक मिनिट जरा मयूरशी बोला, त्याच्या व्हॉट्सअपवर पाठवता येईल. एक मिनिट. ते लेखी पत्र तुम्ही दिलं ना पेंडन्सीचं, की आम्ही या पेंडन्सीचा निपटारा मंगळवारपर्यंत करू, तर त्याला काहीतरी वाटलं बाबा याच्यामध्ये गती आलेली कामात, नाहीतर मग ते उगाच काहीतरी आपलं चाललंय असं होऊन जाईल. एक काम करा, मला तुमचे संदर्भ पत्र पाठवा. बघा. एक मिनिट त्याच्याशी बोला. एक मिनिट. ते संदर्भ जेवढे पत्र तेवढे सगळं टाका. हॅलो. मला संदर्भ तुमचे पूर्ण पाठवा. ठीक आहे. हो. मी करतो काहीतरी, कोणाला तरी पाठवतो. कोणाला ऐका ना, कोणाला तरी नाही, मी संदर्भ पाठवतो, पण जे उर्वरित 17+3 जे अहवाल आहेत ते सगळे अहवाल तातडीनं सिवनला पाठवायचे. ज्या दिवशी तुम्ही सिवनला पाठवशाल त्या दिवशी मी उपोषण सोडन आणि तुम्ही या ठिकाणी इथं येऊन ते मला द्यायचे. मला संदर्भ पाठवा. संदर्भ हो, संदर्भ पाठवतो मी सगळे. ठीक आहे. हो. पाठवा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.